नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा एस-एस-सी बोर्डाचा जो पेपर होता विज्ञान भाग 1चा, त्या पेपरच्या उत्तरपत्रिकेकडे आज आपण जाणार आहोत. मला माहिती आहे की तुम्हाला नंतरच्या पेपरची तयारी करायची आहे. तरीसुद्धा आजचा जो पेपर तुम्ही लिहिला त्याची उत्तरं कोणती कोणती आहेत त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये उत्सुकता असते आणि आज आपण थोडक्यात या उत्तरपत्रिकेचा आढावा घेणार आहोत. चला तर मग आपण आजच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं जी आहेत ती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर तुम्ही या पहिल्या पानावर असणाऱ्या सूचना ज्या आहेत या सूचना तुम्ही या सगळ्या वाचलेल्या असतील. मी त्या सूचनांकडे आता जात नाही. प्रश्न पहिला जो आहे, या दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक तुम्हाला लिहायचा होता. पहिला प्रश्न होता, सोने विलेपित दागिने हे टिंबटिंबचे एक उदाहरण आहे. त्याचं उत्तर आहे विद्युत विलेपन. अ जो पर्याय आहे तो बरोबर आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य टिंबटिंबच्या नियमावर आधारित आहे. सगळ्यात सोपं उत्तर आहे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित हे उपग्रहाचं प्रक्षेपणाचं कार्य चालतं आणि म्हणून क जो पर्याय आहे तो बरोबर आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे, LPG मध्ये टिंबटिंब हा एक ज्वलनशील घटक असतो. तुम्हाला माहिती आहे की त्यातला हा ब पर्याय जो आहे प्रोपेन, प्रोपेन हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर, बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 25 सेमी आहे तर भिंगाची शक्ती काढा. तर ती जी भिंगाची शक्ती आहे त्याचं उत्तर 4 येतं. 1/0.25 डायफ्टर आणि म्हणून त्याचं उत्तर जे आहे पर्याय अ 4 डायफ्टर उत्तर बरोबर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न जो आहे, पाचवी जी रिकामी जागा आहे त्यामध्ये शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता टिंबटिंब रंग सर्वात कमी वळतो. प्रिझमवरून तुमच्या आकृती लगेच नजरेसमोर आली असेल. सगळ्याच वरच्या बाजूला लाल रंग असतो आणि सगळ्यात तळाला जांभळा रंग असतो आणि म्हणून लाल रंगाचं विचलन जे आहे ते सगळ्यात कमी होतं आणि म्हणून पहिला पर्याय जो आहे लाल रंग हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर ब प्रश्न जर आपण पाहिला, खालील प्रश्न सोडवा, वेगळा घटक ओळखा. त्यामध्ये इनसॅट, जीसॅट, IRS, PSLV, त्यातलं IRS हे उत्तर बरोबर आहे, वेगळा घटक. त्यानंतर सहसंबंध ओळखा. गण 1 मध्ये अल्कली धातू तर गण 17 मध्ये हॅलोजन जे गट आहेत क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हे सगळ्यांना हॅलोजन म्हणतात आणि हे सगळे हॅलोजन गण 17 मध्ये असतात म्हणून तिथे येईल गण 17. त्यानंतर तिसरा आकडा आहे, योग्य जोडी जुळवा. पाण्याचा अपवर्तनांक, पाण्याचा अपवर्तनांक जो आहे तो 1.33 आहे, उत्तर आहे 1.33. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते लिहा. विद्युत मोटार यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. विधान जे आहे ते चूक आहे. विद्युत मोटार जी आहे ती विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते. त्यामुळे तुमचं उत्तर येईल चूक आणि बरोबर करून उत्तर लिहिणार तुम्ही विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. त्यानंतर पाचवा प्रश्न जो आहे, दिलेल्या रचना सूत्रासाठी IUPAC नाव लिहा. तर कार्बनची संख्या 3 आहे त्यामुळं मूळ अल्केन जो आहे तो येईल प्रोपेन आणि मध्यभागी क्रियात्मक गट जोडला गेलाय OH त्यामुळं आहे अल्कोहोल म्हणून येईल प्रोपेन टू ऑल. प्रोपेन टू ऑल हे येईल, IUPAC नाव येईल. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, शास्त्रीय कारणे लिहा. त्यामध्ये गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. प्रश्नाचं उत्तर लिहिताना 2 मार्काचा प्रश्न आहे त्यामुळं 2 पॉईंट्स कमीत कमी अपेक्षित आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा तुमचा येईल, महत्त्वाचा पॉईंट येईल, अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. त्यानंतर दुसरा पॉईंट येईल, गणात वरून खाली जाताना कवचाची भर पडत जाते व संयोजी इलेक्ट्रॉन यांच्यामधील अंतर वाढते.
त्यामुळं केंद्रकी प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होते आणि म्हणून एक संयुजा कवच वाढतं, त्यामुळं अणूचा आकार जो आहे तो वाढत जातो. त्यामुळं अणूची त्रिज्या जी आहे ती सुद्धा वाढते. त्यानंतर दुसरा उपप्रश्न आहे, घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. त्याचं उत्तर येईल, साध्या सूक्ष्मदर्शीच्या नाभी अंतराच्या आत वस्तू जर ठेवली तर तिची सुलटी आणि मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते. पहिला मुद्दा येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा येईल, वस्तूच्या विशालकापासून अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळं डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी काय करतात, या साधी सूक्ष्मदर्शीचा वापर करतात. सगळ्यात महत्त्वाचं या उत्तरामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अंडरलाईन करण्यासाठी जे शब्द आहेत ते शब्द लक्षात घ्या. नाभी अंतराच्या आत ठेवल्यानंतर वस्तू म्हणजे नाभी अंतराच्या आत, सुलट मोठी प्रतिमा, या शब्दांच्या खाली अंडरलाईन करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. सगळ्यात महत्त्वाचं, जर खाद्यतेल दीर्घकाळ उघडं ठेवलं तर त्याचं काय होतं, ऑक्सिडीकरण होतं व ऑक्सिडीकरण झाल्यामुळं त्याला खवटपणा प्राप्त होतो आणि त्या खाद्यतेलाची चव व वास बदलतो. सगळ्यात महत्त्वाचं, ऑक्सिडीकरण होतं, याच्या खाली अंडरलाईन आली पाहिजे. आणि ऑक्सिडीकरणामुळं ते जे खाद्यतेल आहे खाण्याचे योग्य राहत नाही. अशा प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर ब प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला कोणते 3 सोडवायचे, 2 मार्कासाठी आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे, उदाहरण विचारले गेले, जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटरवरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती? यामध्ये तुम्हाला काय काय दिले पहा. यू जो आहे सुरुवातीचा वेग 0 मीटर प्रति सेकंद आहे. त्यानंतर अंतर दिलेलं आहे 5 मीटर, एस ची किंमत दिलेली आहे 5 मीटर, कालावधी दिलेला आहे, टाइम दिलेला आहे t=5 सेकंद असेल आणि तुम्हाला गुरुत्व त्वरण काढायचे, स्मॉल जी चं मूल्य काढायचे आणि म्हणून सूत्र आहे एस बरोबर 1/g t². आणि मग त्यानुसार तुम्ही सूत्रामध्ये किमती टाकल्या तर 5m बरोबर 1/2g 5 सेकंदाचा वर्ग, खालच्या ओळीला येईल 5 मीटर बरोबर g/2 गुणिले 5 सेकंदचा वर्ग आणि म्हणून g बरोबर 2/5 मीटर प्रति सेकंद वर्ग. आणि तुम्ही भाग जर दिला 2ला 5ने तर येईल 0.4 मीटर प्रति सेकंद वर्ग आणि म्हणून g चं मूल्य येईल 0.4 मीटर प्रति सेकंद वर्ग. त्यानंतर दुसरा जो उपप्रश्न आहे पहा, होपच्या उपकरणाचे नाम निर्देशित आकृती काढा. तर अशा प्रकारची आकृती तुम्हाला द्यायची आणि या आकृतीचे नावं जी आहे ती द्यायची. जर तुम्ही सुलभ रेखाटन केलं असेल, चांगल्या प्रकारचे स्केचिंग केलं असेल तर 1 गुण त्याला असतो आणि नावं जी दिलेली आहेत तर नावांना 1 गुण असतो. त्यामुळे 2 मार्काचा हा प्रश्न आहे. होपचं उपकरण अशा प्रकारची उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल पहा, ही आकृती अपेक्षित आहे. त्यानंतर प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा. तिसरा प्रश्न आहे पहा, त्यातले 2 मार्कासाठी सगळ्यात जे 2 महत्त्वाचे अपवर्तनाचे नियम आहेत ते लिहिणं अपेक्षित आहे. पहिला नियम आहे, आपाती किरण व अपवर्तित किरण आपाती बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजे सीडीच्या विरुद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं हे जे 3 शब्द आहेत, आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात, हे हायलाईट होणं गरजेचं आहे. दुसरा जो नियम आहे, मग त्यासाठी तुम्हाला ही जे दोन्ही माध्यम आहेत, दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरता हवा आणि काच जर आपण घेतली तर साइन आय व साइन आर यांचे गुणोत्तर स्थिर असतं. तर साइन आय अपॉन साइन आर कॉन्स्टंट, स्थिरांक असं म्हणायचे. तर तो एक नियम महत्त्वाचा आहे. असे 2 नियम जर तुम्ही दिले तर तुम्हाला पूर्ण गुण त्या ठिकाणी मिळतील. त्यानंतर चौथा उपप्रश्न आहे,
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्याच्यातला उपप्रश्न, ॲल्युमिनियमच्या मुख्य धातुकाचे नाव काय? उत्तर आहे बॉक्साईट. कंसात त्याचं तुम्ही रेणूसूत्र लिहिले तर अतिउत्तम, Al2O3.NH2O. त्यानंतर त्याचा सब क्वेश्चन आहे, ॲल्युमिनियम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा. कोणत्या कोणत्या मृदा अशुद्धी आहेत? त्यामध्ये वाळू, सिलिका आणि सगळ्यात महत्त्वाचं आयर्न ऑक्साईड या ज्या मृदा अशुद्धी आहेत, या मृदा अशुद्धींची नावं तुम्हाला द्यायची आहेत. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पाचवा जो प्रश्न आहे, सोपा आहे पहा हा सुद्धा प्रश्न. खालील दिलेल्या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाच्या आकृतीचे निरीक्षण करून अ आणि ब या ठिकाणी योग्य नामनिर्देशन करा. अ च्या ठिकाणी येईल चुंबकीय क्षेत्राची दिशा, डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आणि ब च्या ठिकाणी येईल विद्युतधारेची दिशा, डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर अशा प्रकारची ही दोन मार्काला दोन तुम्हाला गाळले जागा लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पहा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी लिहा. आता हा तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक उपप्रश्न 3 मार्कासाठी आहे. कोणतेही 5 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे. मग मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या कोणत्या तरी 3 त्रुटी ज्या आहेत ते तुम्ही देणं गरजेचं आहे. त्यातली पहिली त्रुटी तुम्ही क्रम वर खाली झालं तरी चालेल, काय हरकत नाही आहे, पण या कमीत कमी 3 त्रुटी देणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही कोबाल्ट आणि निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्यानं त्यांच्या क्रमाबद्दल आपल्याला संदिग्धता निर्माण झालेली आहे, ते तुम्हाला देता येईल. दुसरं उत्तर जे आहे, आयसोटोप्सच्या बाबतीत असणारं समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर भिन्न वस्तुमाने असल्यामुळं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत त्यांना कशा प्रकारे स्थान द्यायचं याविषयी खूप मोठं आव्हान निर्माण झालेलं होतं, म्हणजे समस्थानिकांना जागा देता येत नव्हती. त्यानंतर तिसरं जे आहे, तिसरे दोष जो आहे, मूलद्रव्यांच्या वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दरानं होताना दिसत नाही. त्यामुळं 2 जड मूलद्रव्यामध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचं भाकीत करणं त्यामुळं काही शक्य झालेलं नव्हतं. तिसरी त्रुटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी त्रुटी जी आहे ती तुम्हाला देता येईल, ते म्हणजे हायड्रोजनचं स्थान. कारण हायड्रोजन जो आहे तो अल्कली मूलद्रव्यांचं गुणधर्म सुद्धा दाखवतो, म्हणजेच तो सोडियम बरोबर अभिक्रिया करतो, त्यामुळं त्यापासून NaH तयार होतो. त्यानंतर कार्बन बरोबर अभिक्रिया करतो, CH4 मिथेन तयार होतो, आणि तो हॅलोजन बरोबर क्लोरीन बरोबर अभिक्रिया करतो, NaCl तयार होतो. त्याचप्रमाणे CCl4 तयार होतो. त्याचप्रमाणे सोडियमची संयुग जर आपण पाहिली तर NaCl आहे, किंवा सोडियम ऑक्साईड आहे N2O आहे, सोडियम सल्फाईड आहे Na2S आहे. म्हणजेच हायड्रोजन व अल्कली यांच्यामध्ये हायड्रोजन हा साम्य दाखवतो. त्याचप्रमाणे हायड्रोजन आणि हॅलोजन यांच्यामध्ये साम्य आहे, आणि म्हणून त्यामुळं हायड्रोजनला निश्चित स्थान मेंडेलिव्हला देता आलेलं नाही. ही एक त्रुटी तुम्हाला त्या ठिकाणी देता येईल. या 4 पैकी कोणत्याही 3 त्रुटी तुम्ही दिल्या तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची 3 पैकी 3 गुण तुम्हाला मिळतील. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, दिलेल्या आकृतीत संबंधित नियम लिहा. आकृती पाहिल्या लगेच तुमच्या लक्षात आलं असेल, केपलरचे 3 नियम जे आहेत हे केपलरचे 3 नियम तुम्ही द्यायचे. त्यामध्ये पहिला नियम, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. त्यानंतर दुसरा नियम आहे केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर काही या उत्तरं लिहिल्यानंतर महत्त्वाच्या शब्दांच्या खाली अंडरलाईन जर केली तर उत्तम होतं पहा. त्यामुळे महत्त्वाच्या शब्दांच्या खाली अंडरलाईन करत चला. समान क्षेत्रफळ किंवा जोडणारी सरळ रेषा यासारखे जे महत्त्वाचे शब्द आहेत ते तुम्ही अंडरलाईन करत चला. तिसरा नियम केपलरचा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, म्हणजे आवर्तकालाच्या खाली अंडरलाईन येईल, आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. अंतराच्या घनाला समानुपाती, त्याच्या खाली अंडरलाईन येईल, म्हणून Tचा वर्ग समानुपाती Rचा घन. तिसरा नियम केपलरचा येईल.
तर अशा प्रकारे 3 नियम दिले तर तुम्हाला पूर्ण गुण जे आहेत हे तुम्हाला मिळतील. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. त्याच्यातला तिसरा उपप्रश्न जो आहे, खाली रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा. पहिला जो प्रश्न आहे, कॉपर सल्फेट आणि आयर्न, त्यापासून आयर्न सल्फेट आणि कॉपर तयार होतं. ही तुम्हाला माहिती आहे की ही विस्थापन अभिक्रिया आहे. या लोखंडानं काय केले, या कॉपरला विस्थापित केले, बाजूला केले आणि त्यापासून आयर्न सल्फेट तयार झाले. ही विस्थापन अभिक्रिया आहे, उत्तरील विस्थापन अभिक्रिया. त्यानंतर दुसऱ्या उपप्रश्नामध्ये ब मध्ये दिसते मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, म्हणजे मॅग्नेशियमची फित हवेमध्ये जाळली तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं आणि म्हणून 2 अभिक्रियाकारकांच्या पासून एकच संयोग मिळतं, म्हणून ही संयोग अभिक्रिया आहे. क जो प्रश्न आहे, KClO3 त्यापासून KCl आणि ऑक्सिजन बाहेर पडतोय. यामधून एक अभिक्रियाकारक आहे आणि त्यापासून 2 उत्पादित मिळत आहेत आणि म्हणून एक अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादित मिळत असतील तर अशा अभिक्रियेला आपण अपघटन अभिक्रिया म्हणतो आणि म्हणून उत्तर येईल अपघटन अभिक्रिया. 3 शब्दांना 3 गुण आहेत पहा, विस्थापन, संयोग आणि अपघटन. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल? तुम्हाला निरपेक्ष अपवर्तनांक काढायचा आहे आणि प्रकाशाचा निर्वातीतील वेग पण तुम्हाला दिलेला आहे 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद. मग तुम्हाला फी बरोबर दिलेला आहे 1.5 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद. सी बरोबर दिलेला आहे 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद आणि निरपेक्ष अपवर्तनांक काढायचा आहे, न्यू काढायचा आहे आणि म्हणून न्यू इज इक्वल टू C/V आणि म्हणून 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद छेद 1.5 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंदला मीटर प्रति सेकंद जातील, 10⁸ला 10⁸ जाईल, 3ला भागायचं 1.5 न उत्तर येईल 2. त्याला कोणत्या प्रकारचं एकक त्याला येणार नाही, उत्तर फक्त येईल 2. त्यानंतर 5वा उपप्रश्न आहे, खालील उतार्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. उष्ण वस्तू व थंड वस्तूमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही आणि बाहेरही जाणार नाही. अशा प्रकारचा तुम्हाला एक उतारा दिलेला होता आणि त्यावरून तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची. पहिला उपप्रश्न होता, उष्णतेचे स्थानांतरण कोठून कोठे होते? आता कुठून कुठे होते पहा, उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे उष्णतेचं स्थानांतरण होतंय, हे उत्तर तुमचं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. उपप्रश्न होता, अशा स्थितीत आपल्याला उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो? आणि म्हणून त्या ठिकाणी उष्णता स्थानांतरण अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे होते, हे त्या ठिकाणी उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यानंतर क उपप्रश्न आहे, ते तत्व थोडक्यात कसे सांगता येईल? मग हे जे उष्णता स्थानांतरणाचं तत्व आहे ते तुम्हाला सांगायचे. त्यामध्ये 2 वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. अंडरलाईन करायचे, उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. त्यानंतर बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा. तुम्हाला अर्ध्या गुणासाठी एक ही जी सारणी आहे ती पूर्ण करायची आणि म्हणून आपल्याला माहिती 2F1च्या पलीकडे जर का वस्तू असेल तर तिचं स्थान जे आहे ते स्थान आपल्याला मिळतं F2 आणि 2F2च्या दरम्यान. उत्तर पहिली गाळलेली जागा जी आहे F2 आणि 2F2च्या दरम्यान. दुसरी गाळली जाईल ही प्रतिमा कशी असते, वास्तव व उलट असते. ठीक आहे. त्यानंतर दुसरा उपप्रश्न जो आहे, आता प्रतिमा कुठे मिळालेली, अनंत अंतरावर आहे, म्हणून मग वस्तू कुठे ठेवली असणार आहे, ती नाभीवर ठेवली असणार आहे आणि म्हणून नाभी F4 वर उत्तर असेल आणि दुसरी गाळलेली जागा त्याची असेल वास्तव व उलट प्रतिमा त्या ठिकाणी मिळते. त्यानंतर तिसरा उपप्रश्न आहे,
तुम्हाला प्रतिमा मिळालेली आहे, वास्तव, उलट आणि वस्तूपेक्षा मोठी. मग वस्तू कुठं कुठं ठेवलेली असणार आहे, प्रतिमा स्थान कुठं मिळालेलं असणार आहे पहा. पहिलं उत्तर असेल वस्तू बरोबर नाभी F1 वर ठेवलेली असणार आणि प्रतिमा आपल्याला कुठं मिळालेली असेल, अनंत अंतरावर मिळालेली असेल आणि अनंत अंतरावर मिळालेत असल्यामुळं त्या प्रतिमेचं स्वरूप जे आहे ते वास्तव आणि उलट आणि वस्तूपेक्षा मोठी प्रतिमा त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. तर ही जी उत्तरं आहे ती अशा प्रकारची उत्तरं येतील पहा. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, खालील संज्ञा स्पष्ट करा. त्यामध्ये धातू विज्ञान, खनिजांपासून धातूंचे निष्कर्षण व उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे धातू विज्ञान अशी व्याख्या त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. त्यानंतर ब आकडा आहे, धातुकांची व्याख्या. ज्या खनिजापासून सोयीस्करपणे व फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना काय म्हणतात, धातुके म्हणतात. मृदा अशुद्धी, धातुकामध्ये धातूंच्या संयोगाबरोबर माती, वाळू आणि खडकीय पदार्थ अशा अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात, त्यांना मृदा अशुद्धी म्हणतात. अशा प्रकारे 3 संज्ञा तुम्ही स्पष्ट केल्या की तुम्हाला 3 गुण त्या ठिकाणी मिळतील. त्यानंतर 8वा प्रश्न आहे पहा, 8वा उपप्रश्न. त्यामध्ये अवकाश मोहिमांचे महत्त्व सांगा. तर हा खूप विस्तृत स्वरूपात प्रश्न देण्यासारखा आहे पहा. तर काय काय तुम्हाला देता येईल, प्राचीन काळापासून या माणसाला सूर्य, चंद्र किंवा तारे यांच्याविषयी, त्याच्या पलीकडे असणारं अवकाश याच्याविषयी कशा प्रकारचं कुतूहल आहे आणि म्हणून मानवानं कशा प्रकारची ही कुतूहल पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मोहिमा कशा प्रकारच्या राबवलेल्या आहेत त्याविषयी तुम्हाला पहिला मुद्दा देता येईल. आणि मग त्याद्वारे स्वतः अवकाश प्रवास करण्यासाठी या अवकाश मोहिमांचा कसा उपयोग पुढच्या काळामध्ये होणार आहे ते तुम्हाला पहिल्या मुद्द्यामध्ये देता येईल. आणि त्यानंतर आणखी महत्त्व तुम्हाला कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी, त्यामुळं जागतिक संपर्क आपल्याला करण्यासाठी दुसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला स्पष्ट करता येईल. तिसऱ्या मुद्द्यामध्ये युद्धात शत्रू सैन्याचा सुगावा मिळवण्यासाठी, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळण्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी, खनिज साठ्यांचा शोध घेण्यासाठी, व्यापार, पर्यटन, वाहतूक यांची माहिती मिळवण्यासाठी किंवा यांच्यामध्ये या मोहिमांचा उपयोग होणार आहे. त्यानंतर सेवांची सुलभता निर्माण होण्यासाठी तुम्हाला या अवकाश मोहिमांचा उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे विश्वाची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्हाला या अवकाश मोहिमांचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं तुम्ही मुद्दे देणं गरजेचं आहे पहा. 3 मार्कासाठीचा हा उपप्रश्न होता. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न 4था, खालील प्रश्नाची उत्तरं लिहा. 5 गुणांचा हा प्रश्न आहे. कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्यातला पहिला प्रश्न होता, खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. आकृती पाहिल्यानंतर ही प्रत्यावर्ती विद्युतधारा जी आहे निर्माण करणारं हे संयंत्र आहे आणि त्याला म्हणतात विद्युत जनित्र, विद्युत इलेक्ट्रिक जनरेटर. आणि हे जनरेटर कोणतं आहे, अल्टरनेट करणार AC जनरेटर आहे पहा. आणि म्हणून तुम्हाला खालील प्रश्न कोणते आहेत पहा ते पाहू आपण. प्रश्न आहे, वरील आकृतीत दर्शवलेले यंत्र ओळखा. तर ते आहे विद्युत जनित्र AC जनरेटर. प्रत्यावर्ती विद्युतधारा निर्माण करणारं हे विद्युत जनित्र आहे. त्यानंतर ब उपप्रश्न आहे, या यंत्राचे कार्य कोणत्या तत्वावर आधारित आहे. त्यामध्ये विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वावर आधारित आहे पहा. त्याच्या खाली अंडरलाईन येईल. आणि विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय, तुम्हाला फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम जो आहे तो या ठिकाणी पुढे तुम्ही दिला तर अधिक उत्तम होईल. त्यानंतर उपप्रश्न आहे 2 मार्कासाठी. या संयंत्राचं कार्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. मग आतमध्ये असणारी जी तबकडी आहे या तबकडीचं काम कसं चालतं, ती तबकडी कशी फिरते, आस बाहेरील यंत्रांच्या मदतीनं कसा फिरवला जातो. त्याच्यानंतर कुंडल शक्तिशाली चुंबकानं निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्रामधून जेव्हा फिरतं तेव्हा काय होतं की या चुंबकीय बलरेषा कशा छेदतात. आणि फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे प्रवर्तनाने विद्युतधारा कशी निर्माण होते. तर याविषयी तुम्हाला 4-5 उपमुद्दे जे आहेत हे तुम्हाला देता येतील. आणि ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करणं अपेक्षित आहे पहा. कारण पेपर तपासणारे जे शिक्षक असतात त्यांना लगेच प्रखरतेनं फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम लगेच तुमचं लक्ष जे आहे त्यांचं त्याकडं जाईल. तर त्यानुसार
यंत्राचं कार्य चालतं. त्यानंतर या जनरेटरचा उपयोग कुठं कुठं होतो? AC जनरेटरचा उपयोग कुठं कुठं होतो पहा. सगळ्यात महत्त्वाचं विद्युत निर्मिती केंद्र ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी या विद्युत जनरेटरचा उपयोग होतो. AC जनरेटरचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक स्कूटर आहेत किंवा सायकल आहेत, यांना डायनोमो लावून तुम्हाला प्रकाश मिळवता येतो. तर अशा ठिकाणी या विद्युत जनरेटरचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी देता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे त्याकडे जाऊया आपण. दुसरा जो उपप्रश्न आहे, दिलेल्या रचनासूत्रावरून संतृप्त व असंतृप्त हायड्रोकार्बन ओळखा. तर यावरून पहिला आकडा जो आहे, तुम्ही त्या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर कार्बन हा सगळ्या बाजूने एकेरी बंधानं जोडलेला आहे आणि जर कार्बन एकेरी बंधानं जोडला असेल तर तो संतृप्त हायड्रोकार्बन असतो. त्यामुळे पहिल्याचं उत्तर येईल संतृप्त हायड्रोकार्बन. दुसरा जो आहे तो इथिन आहे. कार्बन कार्बन दुहेरी बंध आहे आणि कार्बन कार्बनमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असेल तर तो असंतृप्त कार्बन हायड्रोकार्बन असतो. त्यामुळं दुसऱ्याचं उत्तर येईल असंतृप्त हायड्रोकार्बन. असे 2 गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. ब आकडा आहे, वरील 1 आणि 2 या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन ठिपका रचना रेखाटा. तर अशा प्रकारचं पहिला जो आकडा आहे या तुम्हाला अशा प्रकारे इलेक्ट्रॉन ठिपका रचना जी आहे ती तुम्हाला देता येईल. कार्बन कार्बनमध्ये 2 ठिपके येतील आणि प्रत्येक कार्बन आणि हायड्रोजनमध्ये 2-2 ठिपके तुम्हाला असे देता येईल. हे ठिपका मॉडेल आहे. दुसऱ्याचं या ठिकाणी लक्षात घ्या, कार्बन कार्बनमध्ये असे 4 ठिपके येतील आणि राहिलेले जे हायड्रोजन आहेत त्यांच्यामध्ये 2-2 ठिपके हे तुम्हाला देता येईल. इलेक्ट्रॉन ठिपका रचना जी आहे ती अशा प्रकारची येईल. आणि त्यानंतर शेवटचा जो उपप्रश्न आहे, समजाती श्रेणी म्हणजे काय? समजाती श्रेणीची व्याख्या तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची 1 गुणासाठी. ज्या संयुगांचे रासायनिक गुणधर्म व क्रियात्मक गट सारखे असतात व त्यांच्या शेजारील संयुगामध्ये फक्त CH2 गटाचा फरक असतो, अशा मूलद्रव्यांच्या गटाला श्रेणी म्हणतात किंवा समजात श्रेणी म्हणतात. अशा प्रकारची 1 गुणासाठी तुम्हाला समजात श्रेणीची व्याख्या ही तुम्हाला देता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही आजची प्रश्नपत्रिका जी आहे विज्ञान भाग 1ची, या विज्ञान भाग 1च्या उत्तरपत्रिकेविषयी आज आपण आढावा घेतला. अशाच प्रकारे विज्ञान भाग 2चा आढावा सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, वारंवार आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण भेटत राहू. जर का आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.